मस्त झाली का खीर. ड्रायफ्रूट खूप टाकले ना, मस्त एक नंबर. अप्रतिम झाली, अप्रतिम. मी कसला विचार करते. मी खीर खातीये. म्हणजे जोपर्यंत मी तुला सांगणार नाही तू शांत नाही राहणार, आणि मला शांतीमध्ये खीर पण खाऊन नाही देणार. काही नाही ग, काही दिवसांपासून ना डोक्यामध्ये खूप काही विचार फिरतात. म्हणजे असं वाटतं ना, एखादी जादूची छडी असते ना, तर ती अशी फिरवली असते आणि पूर्ण भूतकाळ पुसून टाकला असता. म्हणजे जर तरच्या गोष्टीच नको. आणि आयुष्य ना इतकं सुंदर बनवलं असतं ना, जसं मला हवं तसं छान. पण माहितीये मला, हे सगळं इमॅजिनेशन आहे. असं काहीच होणार नाही. शेवटी जे आयुष्य आहे ते आहे. वर्तमानामध्ये जगता आलं पाहिजे, बरोबर. पण वर्तमानामध्ये जगत असताना भूतकाळ कधी डोकावून जातो ना तेच कळत नाही, आणि मग वर्तमानच राहत नाही. माझ्या ना सगळ्या गोष्टी ठरल्या. म्हणजे मला काय करायचंय काय नाही करायचं सगळं ठरलंय. पण ठरल्याप्रमाणे काहीच होत नाहीये ना. म्हणजे एका क्षणाला असं वाटतं की हो झालं, आता मिळेल मला, आणि दुसऱ्या मिनिटाला पुन्हा शून्यापासून सुरुवात करा. हेच आयुष्य चालू आहे, आणि ह्याच्यामध्ये समाधान मानायचं. म्हणजे पुढे जाऊन हो काहीतरी चांगलं होणार आहे हे होप्स ठेवायचे, आणि त्या होपवर जगत राहायचं. एवढंच आयुष्य, बस. तू ना मला नाही त्या गोष्टीमध्ये नको अडकूस. ही खीर कशी बनवली ते मला सांग. मस्त झाली. ही खीर बघ ना, आपल्या आयुष्याप्रमाणेच आहे ना. म्हणजे ह्याच्यामध्ये काय काय टाकलंय हे माहित नाही, पण खायला मस्त लागते. आयुष्यामध्ये पुढे काय होणार आहे हे माहित नाहीये, पण काहीतरी चांगलं होईल म्हणून जगत राहायचं. बरं जाऊ दे, तू पण ना, ए मला अजून एक वाटी खीर हवी. डाएट आणि मी वाटतंय मला अजून एक वाटी खीर हवी. लवकर दे, चल लवकर दे, लवकर दे, लवकर दे.